तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि आज तुम्हाला मी व्हॉट्सअपचं असं एक सेटिंग सांगणार आणि ते जर तुम्ही सेटिंग केलं तर तुमचा मित्र किंवा तुमचं कोणी व्हॉट्सअप हॅक जरी केलं तरी सुद्धा तो जी की आहे व्हॉट्सअप वापरू शकणार नाही तुमच्या परमिशन शिवाय। कशा पद्धतीतून काय सेटिंग आहे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो आणि सेटिंग कसं काम करतो हे सुद्धा तुम्हाला सांगणार। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हॉट्सअपची जी की हे सेटिंग आहे हे कसं करायचं काय सगळं काय डिटेल्स मध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला सांगणार आहे। पण आता तुम्हाला सांगतो जर तुमचं व्हॉट्सअप आहे कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केला किंवा लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगतो जी की आहे व्हॉट्सअपचं फक्त तुम्ही हे सेटिंग केलं असेल तर तो लॉग इन करू शकणार नाही। जे की तुम्हाला सांगणार कशा पद्धतीतून काय प्रोसेस काय सगळं काय तुम्हाला सांगणारच आहे। सगळ्यात पहिले सांगतो जी की व्हॉट्सअपमध्ये एक नवीन अपडेट आलाय या अपडेटनुसार जी की आहे एक सेटिंग चेंज झालाय आणि तिथे एक सेटिंग आलाय ते सेटिंग तुम्हाला करायचं म्हणजे जी काय 2 स्टेप व्हेरिफिकेशनचं हे एक अपडेट आहे। तुम्हाला बरेचशा जणांना माहिती असेल 2 स्टेप व्हेरिफिकेशन कशा पद्धतीतून करायचं पण तुम्हाला सांगतो 2 स्टेप व्हेरिफिकेशन केल्याने तुमचं जी की व्हॉट्सअप आहे समजा माझं व्हॉट्सअप एखाद्याने लॉग इन केलं आणि माझं 2 स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे जो की कोड असेल ते जर मी ऑन केला असेल 2 स्टेप व्हेरिफिकेशन देऊन तर तो एक व्हॉट्सअप तो लॉग इन करू शकणार नाही जोपर्यंत जो की पासवर्ड आहे तो मी सांगत नाही तोपर्यंत। भले तुमचं व्हॉट्सअप कोणी हॅक करू किंवा काही सुद्धा करू तो चॅट सुद्धा वाचू शकणार नाही। डायरेक्ट जो की पिन आहे पिन टाकस्तोवर जी काय तो व्हॉट्सअप यूज करू शकणार नाही। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि तुम्हाला सांगतो हा जो की व्हिडिओ आहे सगळ्यात इम्पॉर्टंटच होणार आहे त्यामुळे शेअर हा प्रत्येकाने नक्की करा कारण की मी आज तुम्हाला 2 प्रकारचे जे की गोष्टी आहेत ते सांगणार 2 अपडेट्स आहेत ते सांगणार। जसं की तुम्हाला काय असतं तुमचा फोन हरवला तर तुमचं व्हॉट्सअपचं काही वेळ चॅट बॅकअप जो की आहे घेण्याचा प्रयत्न करतात बरेचसे जण पण आता तुम्हाला सांगणार आहे चॅट बॅकअपला सुद्धा तुम्ही पासवर्ड घालू शकणार आहे। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट झाला छोटासाच व्हिडिओ आणि मी 2च तुम्हाला गोष्टी सांगणार 2च जे काही अपडेट्स आहेत ते सांगणार पण इतके इम्पॉर्टंट्स आहेत जसं की तुमचं व्हॉट्सअप जरी हॅक केलं तरी सुद्धा तो आहे ती ओपन करू शकणार नाही किंवा त्यांनी चॅट बॅकअप घ्यायचा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तो घेऊ शकणार नाही तुमच्या परमिशन शिवाय म्हणजे तुमचा जो काही पासवर्ड आहे तो सांगितला नाही तोपर्यंत तो घेऊ शकणार जोपर्यंत तुम्ही त्याला पासवर्ड सांगत नाही। तर हे करायचं कसं सांगतो त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे प्ले स्टोअरवरून व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्यायचा। बऱ्याचशा जणांची काय प्ले स्टोअरवरून अपडेट केलेलं नसतं व्हॉट्सअप त्यामुळे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। ओके सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे 3 लाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं। ओके सेटिंगमध्ये गेल्यानंतर तिथे प्रायव्हसीचा एक ऑप्शन भेटेल तो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर प्रायव्हसी जे काही सेटिंग्स आहेत ते ओपन झालेले आहेत त्यानंतर खालीकडे स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि इथे एक ऑप्शन सर्वात इम्पॉर्टंट भेटतो जो की प्रायव्हसी चेकअपचा एक नवीन ऑप्शन आहे तो तुम्हाला भेटतो तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके क्लिक केल्यानंतर इथे बघा ॲड मोर प्रोटेक्शन युअर अकाउंटचा एक तुम्हाला ऑप्शन भेटतो आणि बरेचशा जणांना जर हे अपडेट भेटलं नसेल अशा पद्धतीने जर येत नसेल प्ले स्टोअर जावं व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲड मोर प्रोटेक्शन टू युअर अकाउंटवर क्लिक करून घ्या आणि इथे तुम्हाला फेरशी 2 ऑप्शन भेटतात। एक ऑप्शन आहे तो ॲप लॉकचा आणि एक आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन। सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ॲप लॉकचा जी काय त्याच्यावर मी वेगळा विषय म्हणजे व्हिडिओ करणार आहे वेगळ्या पार्टमध्ये। ओके त्यानंतर आपल्याला काय 2 स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करायचा आणि इथे बघू शकता मी सेट केलेला आहे इथून मी चेंज वर क्लिक करू शकतो इथून चेंज आहे तो चेंज अशा पद्धतीने करू शकतो। ओके तर मी इथून जी की आहे इथून बघू शकता चेंजवर मी क्लिक करतो तर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस येऊ शकतो ज्यावेळेस तुमचं ऑन नसेल। मी इथून जो की पॅटर्न आहे इथून ऑफच करून घेतो। ओके तर तुम्हाला समजेल। ओके आता बघू शकता 2 स्टेप व्हेरिफिकेशनवर मी क्लिक केलाय आणि इथून अशा पद्धतीचा तुम्हाला इंटरफेस येईल त्यानंतर फक्त तुम्हाला टर्न ऑन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ सुद्धा सांगणार आहे कशा पद्धतीने हे वर्क करतो। ओके टर्न ऑन केलाय तर इथे तुम्हाला काय करायचं एक 5 अंकी पासवर्ड टाकायचा जसं की बघू शकता मी आता अशा पद्धतीतून टाकत आहे बघू शकता अशा पद्धती आता मी टाकत आहे बघू शकता अशा पद्धतीने सेव्हवर मी क्लिक केलं। ओके 2दा कन्फर्म करायचा आहे बघू शकता पिन सेटचा अशा पद्धतीचा तुम्हाला जो की आहे इथे मेसेज येईल। ओके त्यानंतर व्हेरीफाय ईमेल म्हणजे तुम्ही एखादा ईमेल याला ऍड करून घेऊ शकता ज्यावेळेस तुमचा पासवर्ड विसरेल त्यावेळेस तुम्ही ईमेलद्वारे सुद्धा लॉग इन करू शकता। हे सुद्धा तो इम्पॉर्टंट आहे व्हेरीफाय ईमेल सुद्धा करून घ्या मी आता काय करत नाही। ओके स्किप करून घेतो। ओके जी की बघू शकता आपला पिन आहे तो सेट झालेला आहे। आता मी बॅक येऊन तुम्हाला सांगतो पूर्णपणे क्लिअर करतो बॅकग्राऊंड मधून पण। ओके त्यानंतर व्हॉट्सअप आधी मी ओपन करतो बघू शकता व्हॉट्सअप ज्यावेळेस मी ओपन करतो त्यावेळेस मला डायरेक्ट जी काय इंटर युअर 2 स्टेप व्हेरिफिकेशन पिन जोपर्यंत हा पिन जो की मलाच माहिती असणार कारण की मी सेट केलाय मी जोपर्यंत समोरच्याला पिन सांगत नाही तोपर्यंत माझं व्हॉट्सअप आहे त्याने भले लॉग इन जरी केलं तरी सुद्धा तो की आहे तो आत मेसेज काही सुद्धा असं बघू शकता
कुठे सुद्धा तो वाचू शकत नाही जोपर्यंत पिन टाकत नाही, जो की करेक्ट पिन तो आपल्यालाच माहित असणार जोपर्यंत आपण सांगत नाही। अशा पद्धतीने 2 स्टेप व्हेरिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले ऑन करून घ्यायचा आहे, जो की आपण जो की पॅटर्न टाकले तो अशा पद्धतीने आपण टाकून घेऊ, बघू शकता अशा पद्धतीने। ओके, व्हेरीफाय झालेला आहे, बघू शकता ओपन पण झालेलं आहे। हे पहिले जी काय ती सेटिंग तुम्हाला करून घ्यायचं सर्वात इम्पॉर्टंट आहे। याने तुमचं व्हॉट्सअप हॅक जरी झालं तर तो समोरचा म्हणणार की 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन आहे आणि ह्याचा पासवर्ड सुद्धा त्याला समजणार नाही, फॉरगेट जरी केला तरी करता येणार नाही, कारण की सगळे डिटेल्स तुमच्या जवळ असणार। दुसरा जो की इम्पॉर्टंट सेटिंग आहे, सर्वात इम्पॉर्टंट, त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट सेटिंग राहणार आहे। हे सेटिंग जी काय मिस अजिबात करू नका। भले तुमचा फोन रेल्वेतून जाताना हरवला किंवा कुठे पडला आणि एखाद्याला गावला आणि त्याने व्हॉट्सअपचा जी चॅट बॅकअप जर घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा आता तुम्ही तो पासवर्ड घालू शकणार आहे। कशा पद्धतीतून घालायला सांगतो, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचा, त्यानंतर 3 लाईनवर क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं। ओके, सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हसीवरच क्लिक करायचं, खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, प्रायव्हसी चेकअपचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि फेरशी तुम्हाला ॲड मोर प्रोटेक्शनवर जर तुम्ही क्लिक केलं, जसं की आपण इथून बघू शकता 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसं केलं तर तशाच पद्धतीने तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो, त्याच्याचवर ॲड मोर प्रायव्हसी टू युअर चॅटचा एक ऑप्शन भेटतो, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके, तेव्हा क्लिक केल्यानंतर इंटर टू इंटर बघू शकता बॅकअपचा एक ऑप्शन भेटतो, बघू शकता 2 नंबर, तेव्हा क्लिक करून घ्या। ट्राय 1 वर क्लिक करायचा, क्रिएट पासवर्डवर क्लिक करून घ्यायचा, जो की पासवर्ड आहे तो अशा पद्धतीतून तुम्हाला जो की आहे टाकून घ्यायचा, नेक्स्ट करून घ्यायचा। जो की तुमचा पासवर्ड असेल तो परफेक्ट पासवर्ड जो की बरोबर टाकायचा, जसं की बघू शकता अशा पद्धतीने मी टाकत आहे, अशाच पद्धतीने टाकायचा, नेक्स्ट करून घ्यायचा। इथून तुम्हाला सांग की जो की पासवर्ड आहे तो माझा ओल्ड पासवर्ड माझ्या लक्षात नसल्यामुळे ती इथे दावत आहे, तरी पण आपण एकदा ट्राय करून बघू। आपला जो की पॅटर्न आहे अशा पद्धतीतून टाकायचा प्रयत्न करू। ओके, टाकलेला आहे सांग की, आता बघू शकता फेरशी तरी पण रिटर्न म्हणत आहे, तर आता मी इथून बघू शकता अशा पद्धतीने जो की आहे सांग कीचा टाकलेला आहे, बघू शकता। तर आता फेरशी एक मी अशा पद्धतीने प्रयत्न करून बघू आपण जो की होत आहे। ओके, अशा पद्धतीने बघू शकता जो की आहे मॅच होत नाही, तर तुम्हाला काय करायचं इथून जो की मी आता माझ्या नावाचाच एक पॅटर्न अशा पद्धतीने टाकून घेतो, बघू शकता अशा पद्धतीने टाकलेला आहे माझ्या नावाचा। तुम्हाला काय करायचं अंक टाकायचे नाहीत, आता मी काय करतो अंक टाकत होतो पण अंक टाकायचं नाही, जे की तुमचं नाव असेल ते टाकायचं, जे की कन्फर्म करून घेतो मी फेरशी आहे असा, आणि इथून बघू शकता जो की माझा अशा पद्धतीने टाकला आहे। ओके, जो की आहे बघू शकता अशा पद्धतीने बघू क्रिएट युअर इंटर टू जो की बॅकअप म्हणजे चॅट बॅकअप घेताना जो की आत्ता पॅटर्न जो की आपण टाकलेला आहे, जोपर्यंत आपण तो पॅटर्न टाकत नाही तोपर्यंत तुमचं चॅट बॅकअप आहे तो कोणी सुद्धा घेऊ शकणार नाही। हे सगळ्यात इम्पॉर्टंट सेटिंग आहे। भले तुम्हाला कसं असतं भ्या की आपलं चॅट बॅकअप कोणी ह्याने जर घेतलं त्याने घेतलं डाउनलोड करून, डाउनलोड जरी करून घेतला तरी तुम्हाला सांगतो तिथं जो की पासवर्ड आता आपण टाकलाय, जोपर्यंत तो पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत तो चॅट बॅकअप वाचू शकणार नाही। ही सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे। क्रिएटवर क्लिक करून जी काय बघू शकता इनेबल सुद्धा मी करून घेतलेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीने जी काय इनेबल झालेलं आहे। ओके, आता तुम्हाला समज असेल सर्वात 2 इम्पॉर्टंट सेटिंग जी काय आहेत मी तुम्हाला सांगितले आहेत। पहिले जी की सेटिंग होतं ती तुम्हाला माहिती आहे ॲड मोर प्रोटेक्शनमध्ये होतं आणि त्याच्यावरच हे जी की एक होतं चॅट बॅकअपचं होतं आणि एक जे की होतं 2 स्टेप व्हेरिफिकेशन। हे सेटिंग तुम्हाला माहिती होते की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ थोडासा मोठा झाला असेल पण सर्वात इम्पॉर्टंट होते। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।